शेख मुकर्रम यांच्या वतीने ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमात सर्वधर्मीय बांधव मोठ्या उत्साहाने आनंदाने सहभागी झाले होते। या कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडीचे अमित भुईगर यांची प्रमुख उपस्थिती होती। आपल्या वेळेत वेळ काढून इथं आलेले महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष व युवा नेता अमित भुईगर यांचा मी आभारी आहे। आणि त्यांचं एक कार्य करायचं एक मी आतापर्यंत अभ्यास केलेला आहे। त्यांचं जे कार्य आहे ते सर्व समाजाच्या लोकांना, मुलांना, युवा नेत्यांना सगळ्यांना घेऊन ते एक म्हणजे एक दिशा देत आहे महाराष्ट्राला, की महाराष्ट्र कसं असायला पाहिजे। शाहू फुले आंबेडकरांचे विचार ते प्रत्येकाच्या मनात रुजवतात ते। भाऊचे आज भाऊ असे किती लोकांना आज म्हणजे भाऊला प्रत्यक्ष भाऊ ओळखत नाहीये, पण त्याचे लाखोचे संख्येत आज चाहते झालेले महाराष्ट्रामध्ये। त्याला कारण एकच आहे की भाऊ सगळ्यांना समान, प्रत्येकाचं लहान मोठा गोर गरीब कोणी असो त्याच्या हक्कासाठी रस्त्यावर यायला कोणाच्या बापाला घाबरत नाही। हे भाऊचं एक विशेष म्हणजे एक ठसा त्यांनी उमटवलेला आहे महाराष्ट्रामध्ये। आणि याच कारणास्तव त्यांचे आज लहान मोठे सगळे फॅन झालेले आहेत। भाऊला मी या ठिकाणी सांगू इच्छितोय की भाऊ, आपण जे कार्य करताय त्यासाठी आम्ही तुमच्या सदैव पाठीशी आहोत। आपण नेहमी अशा गोरगरिबांच्या हक्कासाठी लढावा हे तुम्हाला साधीच्या आमचे शुभेच्छा आहेच नेहमी, आणि आम्ही पाठीशी आहोत। भाऊ, तुम्ही याच्यात काही बदल होऊ देऊ नये। किती भविष्यात किती मोठे झाले तुम्ही, तर तुमची विचारसरणी जी आहे नेहमी तीच राहावी हे आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना पण करतो आणि भाऊंना एक विनंती पण करतो की भाऊ, तुम्ही असं नेहमीच गोरगरिबांच्या हक्कासाठी लढावा आणि लढत राहावा। आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत आणि तुमचे खूप खूप आभार मानतो भाऊ। वक्फ बोर्डाबद्दल बी आपण रस्त्यावर उतरणार आणि वक्फाचे जे नियमासाठी तुम्ही काही फेरबदल करण्यासाठी तुम्ही रस्त्यावर उतरून मागणी करणार आहात, त्याच्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत। सगळा मुस्लिम समाज आपला आभारी आहोत। शेख मुकर्रम भाई यांच्या वतीने जो ईद मिलनचा प्रोग्राम आहे या ठिकाणी करण्यात आलेला आहे, त्यांनी सर्व जाती धर्माच्या मित्रांना, बंधूंना या ठिकाणी बोलून आज देशात आणि महाराष्ट्रात वातावरण कसं चाललंय आपल्या सर्वांना माहिती आहे। आणि त्याच्याही पलीकडे जाऊन आज त्यांनी हिंदू, मुस्लिम, दलित सर्व जाती धर्माच्या माणसाला ईद मिलनच्या या कार्यक्रमाला बोलवलं। एक आम्ही सर्व एकत्र आहो हा मेसेज त्यांनी खऱ्या अर्थाने देण्याचं काम या ठिकाणून केलेलं आहे। मी शेख मुकर्रम आणि त्यांच्या सर्व मित्रमंडळाचं अभिनंदन करतो की ईद झाल्या त्यांनी हा एक ईद मिलनचा कार्यक्रम ठेवला आणि भविष्यामध्येही ते असेच मोठे कार्यक्रम आयोजित करत राहावं, ज्याने एकता या देशात आणि या महाराष्ट्रात एकता आपली जिंदाबाद आहे असं या ठिकाणून दिसून येईल आणि ते असे प्रोग्राम घेत राहावं हीच मी विनंती करतो। धन्यवाद। शेख इम्रान साहब